नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी. तर या तालुक्यांमध्ये आता पीक विमा हा आज जमा झालेला आहे. तर मित्रांनो, हे कोणते तालुके आहेत आणि याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सुद्धा आता ह्या पीक विमा हा मिळाला असेल तर तुमचे बँक खाते तुम्ही लगेचच चेक करा. तर यामध्ये कोणते शेतकरी तर त्यांना पैसे मिळालेले आहेत आणि हे कोणते तालुक्यातील शेतकरी तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, या ठिकाणी तालुक्यांची यादी देण्यात आलेली आहे. त्या तालुक्यातील कोणते शेतकरी तर त्या शेतकऱ्यांची संख्या सुद्धा आता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर विमा प्रस्तावित संख्या आणि विमा संरक्षित क्षेत्र. तर मित्रांनो, या ठिकाणी जो पहिला तालुका आहे तो म्हणजे परभणी तालुका आहे. तर परभणी तालुक्यामध्ये एकूण 24,056 शेतकरी तरी आणि यांना आता 39,115 हे विमा प्रस्तावित झालेला आहे. तर यामध्ये जो 34,778 हे विमा संरक्षित क्षेत्र या ठिकाणी परभणी तालुक्याचं आहे. त्यानंतर दुसरा तालुका म्हणजे जिंतूर. तर जिंतूर तालुक्यामध्ये सुद्धा 26,247 शेतकरी तर यांना 48,228 हे विमा प्रस्ताव झालेला आहे. त्यामध्ये जो विमा संरक्षित क्षेत्र आहे तो म्हणजे 37,071 हे विमा संरक्षित क्षेत्र आहे. त्यानंतर जो तिसरा तालुका आहे तो म्हणजे सेलू तालुका. सेलू तालुक्यामध्ये सुद्धा 13,414 हे शेतकरी आहेत. त्यानंतर मानवत तालुका आहे. तर मानवत तालुक्यामध्ये सुद्धा 10,401 हे शेतकरी तर यांच्यासाठी 15,727 विमा प्रस्ताव क्षेत्र आहे. तसेच विमा संरक्षित क्षेत्र हे 14,907 इतकं आहे. त्यानंतर जो नंतरचा तालुका तो म्हणजे पाथरी तालुका. तर पाथरी तालुक्यामध्ये सुद्धा 8,350 शेतकरी आहेत. तसेच नंतरचा सोनपेठ तालुका. तर सोनपेठ तालुक्यामध्ये सुद्धा 7,822 इतके हे शेतकरी आहेत. त्यानंतरचा तालुका म्हणजे गंगाखेड तालुका. तर गंगाखेड तालुक्यामध्ये सुद्धा 16,385 शेतकरी आहेत. तसंच त्यांना 34,845 आणि या ठिकाणी क्षेत्रामध्ये 20,981 इतकं हे गंगाखेड तालुक्याचं क्षेत्रफळ. तसेच पालम तालुक्यामध्ये सुद्धा 20,573 शेतकरी आहेत. तसेच पूर्णा तालुक्यामध्ये सुद्धा 19,272. त्यानंतर हिंगोली तालुक्यामध्ये सुद्धा 1,129 शेतकरी. त्यानंतर कमळनुरी तालुका आहे. तर कमळनुरी तालुक्यामध्ये सुद्धा 8,293. त्यानंतर वसमत तालुक्यात सुद्धा 7,138. त्यानंतरचा जो तालुका तो म्हणजे औंढा नागनाथमध्ये सुद्धा 7,062 इतके शेतकरी आहेत. तर हे जे तालुके आहेत तर यांना आता या ठिकाणी आज या शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळालेला आहे. तर यामध्ये कोणकोणते तालुके आहेत तर पहिला जो तालुका तो म्हणजे परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, वर्धा, पूर्णा, हिंगोली, कमळनुरी, वसमत, औंढा नागनाथ. तर मित्रांनो, या तालुक्यातील शेतकऱ्यांना आता या ठिकाणी पीक विमा हा मिळालेला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जर तुमचे तालुक्याचे नाव नसेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तुमचा पीक विमा तुम्हाला मिळालेला आहे का ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून जी सुद्धा तुमच्या तालुक्याची नवीन अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीची नवीन माहिती जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील.